विविध पक्षातले सगळे हे सगळे भावना असलेले लोक आहेत ही सगळी आज दाखल या ठिकाणी पाहायला या सगळ्या काटेवाडी परिसरामध्ये झाल्याचं आहे ते दिसून येते आणि रोहित दादासुद्धा या सगळ्या परिसरामध्ये आहे ते थांबून लोकांना या ठिकाणी आतमध्ये सोडतायत भेटतायत आणि आतमध्ये पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यासोबतच पवार कुटुंबीय सगळं आतमध्ये आहेत आणि या पवार कुटुंबियांचं सांत्वनसुद्धा आहे ते काटेवाडीतले इथले हे नागरिक या पंचकृषीतले नागरिक आहे ते करताना पाहायला मिळतात। प्रत्येकाला या ठिकाणी आतमध्ये येताना हे ते कंठ दाटून येताना आपणाला पाहायला मिळते। प्रत्येकाची भावना आहे ते या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। कामाचा माणूस हरपला अशा पद्धतीची भावना आहे ते व्यक्त करत आहेत। महिला असू दे पुरुष असू दे सगळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजितदादांचं दर्शन आहे ते घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। निदान 10 ते 15 मिनटं आता पुढच्या या कालावधीमध्ये अजितदादांचं पार्थिव इथं असणार आहे आणि त्यानंतर हे पार्थिव पुन्हा आहे ते बारामतीकडे रवाना होणार आहे। त्याचं हालचाली सध्या या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आणि बाहेरची गर्दीसुद्धा आता कमी झालेली आहे। त्यामुळे नागरिकांचंसुद्धा बहुतांश इथल्या अंत्यदर्शन झालेलं आहे। त्यामुळे आता पार्थिव पुढे आहे ते बारामतीकडे रवाना करण्याच्या हालचालीसुद्धा या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळते। इथं पोलिसांच्याकडून आहे ते आता त्या संदर्भातल्या उपाययोजना केल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात। पार्थिव याच रस्त्याने आहे ते पुन्हा या गेटमधून बाहेर पडेल आणि बारामतीकडे आहे ते गदिमा सभागृहाकडे रवाना होईल आणि त्या दृष्टीनं आता नियोजनाच्या हालचालीसुद्धा या ठिकाणी पार पडत असल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येते। नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात अद्यापही या ठिकाणी रांगा लावून राहिल्याचं पाहायला मिळत आहेत। ॲम्ब्युलन्स काही वेळातच निघणार आहे। अजितदादांचं पार्थिव काही वेळातच बारामतीकडे रवाना होणार आणि जलद गतीने आहे ते तुम्ही दर्शन घ्या असं सुद्धा आहे तर रोहित पवार या सगळ्यांना सांगत आहेत। खरं तर रोहित पवारांना सुद्धा हा मोठा धक्का आहे। मात्र दुःख बाजूला सारून आहे ते या कार्यकर्त्यांच्यामध्ये मिसळल्याचं पाहायला मिळते। पवार कुटुंबाचा एक हा ताटकणा बाणा असाच म्हणावा लागेल। आपल्यावरती दुःख जरी कोसळलं असलं तरी जनभावनेसाठी आहे ते नेहमीच पवार कुटुंबियानं प्राधान्य आहे ते दिलेलं आहे। अनेक लोकांची कामं सामान्य जनतेची कामं आहेत ते करण्यासाठी पवार कुटुंबीय नेहमीच अग्रेसर होते आणि अजितदादांची सुद्धा खास एक स्टाईल या निमित्तानं आहे ती नेहमीच पाहायला मिळाली होती आणि आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पार्थिव काही वेळातच आहे ते या ठिकाणी बारामतीकडे रवाना होणार आहे आणि तत्पूर्वी पोलीस अधिकारी याचं नियोजन आपल्याला करताना पाहायला मिळते। बहुतांश लोकांचं अंत्यदर्शन या सगळ्या परिसरामधलं आता पूर्ण झाल्याचं आहे ते दिसून येते। गर्दीची सकाळपासून होती ती आता विरळ झाल्याचं चित्र आहे ते या सगळ्या परिसरामध्ये पाहायला येते। मात्र सगळ्यांनाच आहे ते अजितदादांचं अंत्यदर्शन होईल अशा पद्धतीनं नियोजन आहे ते या ठिकाणी केलं जाते। कोणीही हे अंत्यदर्शन घेताविना जाणार नाही या दृष्टीनं आहे ते कुणाचंही अजितदादांचं हे शेवटचं दर्शन चुकणार नाही या दृष्टीनं नियोजन आहे ते पवार कुटुंबियांच्याकडून सुद्धा आता केलं जाते। जी सकाळपासूनची या ठिकाणी रांग लागली होती ती आता रांग बहुतांश आता कमी झालेली आहे आणि त्यानंतर आता जी काही उरलेले नागरिक आहेत त्यांनासुद्धा आतमध्ये गेटच्या सोडलं जाते आणि त्यानंतर आहे ते पार्थिव पुन्हा बारामतीकडे आहे ते घेऊन जाण्यात येणार आहे। गदिमा त्या हॉलमध्ये पार्थिव काही काळासाठी आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढं विद्याप्रतिष्ठानमध्ये आहे ते अंत्यदर्शन अंत्यसंस्कार आहेत ते पुढचे सोपस्कार पूर्ण केले जाणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते नागरिकांनी गर्दी केलेली आहे। अनेक मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत, राजकीय नेते येणार आहेत, अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी दाखल होणार आहेत, मंत्रिमंडळाचे सहकारीसुद्धा दाखल होणार आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सहकारी केंद्रीय मंत्रिमंडळातले प्रतिनिधीसुद्धा या अंत्यसंस्कारासाठी आहे ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळं पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळपासूनच जी गर्दी होती ती आता गर्दी विरळ झाल्याचं पाहायला मिळते आणि काही वेळातच आहे ते आता हे पार्थिव पुढं बारामतीकडे आहे ते रवाना होणार आहे आणि गदिमा सभागृहामध्ये आता हे पार्थिव पुढच्या लोकांच्यासाठी जे राज्यभरातून आले बारामतीतले लोक आहेत त्यांच्यासाठी आता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। आपण पाहतोय की आता ही दृश्य आहेत काटेवाडीमधली आणि बारामतीमधले सुद्धा। काटेवाडीमधनं त्यांचं पार्थिव आता पुढे बारामतीमध्ये नेलं जाईल। त्यांच्या बारामतीकरांच्या अंतिम दर्शनासाठी गदिमा सभागृहामध्ये रथावर त्यांना ठेवलं जाईल।
काटेवाडीमधली गर्दी आता कमी होताना दिसते. आपल्याला आत्ताच प्रतिनिधीने सांगितलं की इथल्या नागरिकांचं शेवटचं दर्शन घेऊन पूर्ण होत आलंय. तर गदिमा सभागृहापासून त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या ही 3 दृश्य आपण पाहतोय. विद्याप्रतिष्ठान मैदानात दादांवर म्हणजेच अजित पवार यांच्या पार्थिवावर आज साधारण 11च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय निस्सीम प्रेम कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर होतं. अजित पवारांचा जेवढा दांडगा जनसंपर्क होता तोच खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतोय. काल रुग्णालयाच्या बाहेर बातमी कळताच झालेली गर्दी आणि आज त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी झालेली ही गर्दी, ज्या